नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। युवी, किती वाजलेत पाहिलेस का? आणि आता छोटी आई पण असणार आहे इथे, मग मी तुला कसा भरवणार पहिला घास? चुपचाप स्वतः खायचं, आधीच उशीर झाला आहे, तो तिला दटावून बोलला, कारण तिने सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं म्हणून त्याला तिची काळजी वाटत होती। पण तिने मात्र तोंड बारीक केलं। नाही, मी पहिला घास तुझ्याच हातून खाईन, मग कितीही उशीर होऊ देत, नाहीतर उपाशी राहीन, ती पण हट्टाने बोलली तशी त्याने मात्र नकारार्थी मान हलवली। आता पुढे। बरं ठीक आहे, मी करतो काहीतरी मॅनेज, तो काहीतरी विचार करत बोलला। तशी ती गालातच हसली। लव्ह यू आदी, ती हसून बोलली। बास, आता जास्त लाडात येऊ नकोस, मला विचार करू दे आधी, मला आता जायला हवं। छोटी आईने मला अजून तुझ्या रूममध्ये पाहिलं तर ते बरं दिसणार नाही, बाय, तो बोलला। लवकर ये प्लीज, मला भूक लागली आहे, ती तोंड बारीक करत बोलली। तसा तो पुन्हा डोळे बारीक करून तिच्याकडे पाहू लागला। युवी, भूक लागली असेल तर खाऊन घे ना, का माझी वाट बघतेस? आता पाणी तर प्यायलीस ना तू माझ्या हातून, तो बोलला। त्याला काळजी वाटत होती तिची। नाही नको, मी वाट बघेन, तू ये प्लीज, ती बोलली। तशी त्याने पुन्हा नकारार्थी मान हलवली। हट्टी आहे एक नंबरची, अजिबात ऐकणार नाही, तो मनातच बोलला आणि तिथून निघून गेला। थोड्याच वेळात आकांक्षा तिच्यासाठी उपवासाची खिचडी घेऊन आल्या। युविका, खिचडी गरम करून आणले बघ, घे, खाऊन घे आधी, बरं वाटेल तुला, आकांक्षा बोलल्या। आत्तू, राहू दे, मी नंतर खाईन, युवी बोलली। अगं नंतर कधी खाशील, चल घे पटकन। त्यांनी चमच्यामध्ये थोडी खिचडी घेतली आणि तिच्या तोंडासमोर चमचा धरला। तशी ती गडबडली। आता काय करू, विचार करतच तिने तोंडावर हात ठेवला आणि बाथरूममध्ये पळाली आणि उलटी येत असल्याची ॲक्टिंग करू लागली। अगं काय झालं, उलटी कशी झाली, आकांक्षाने विचारलं। आत्तू, कदाचित ॲसिडिटी झाली आहे, मी काय म्हणते, मला आता कसं तरीच होतंय, मी नंतर खाऊ का खिचडी, युवी बोलली। हो हो, नंतरच खा, नाहीतर पुन्हा उलटी केली तर जे खाल्लेलं आहे ते सुद्धा बाहेर निघेल, काळजी घे, मी जाते हां, आकांक्षा बोलल्या तशी ती ओके बोलली। तिला वाईट वाटत होतं असं तिच्या आत्तूशी खोटं बोलताना, पण नाईलाज होता तिचा, तिच्या आधीच्या हातून जो पहिला घास खायचा होता तिला। बराच वेळ झाला तरी आधी आलाच नव्हता तिच्या रूममध्ये आणि तिला आता सपाटून भूक लागली होती, पण मॅडम अजिबात खात नव्हत्या, त्याच्याच हातून घास भरवून घ्यायचा होता ना आम्हाला। इतक्यात अक्षता आत तिच्या रूममध्ये आली। हे युवी, कशी आहे तब्येत आता, अक्षूने विचारलं। हो बरी आहे, युवी बोलली। अशी कशी चक्कर आली ग, तिने विचारलं। कळलंच नाही मला का चक्कर आली, युविका तिच्याकडून नजर चोरत बोलली। बरं अक्षू, सगळे जेवले का ग, युवीने मुद्दाम विचारलं। हो ग, सगळे आधीच जेवले होते, फक्त आदी ब्रो तेवढा आत्ता थोड्या वेळापूर्वी जेवायला बसला होता, त्याचंही एव्हाना झालं असेल जेवून, अक्षता बोलली। पण इथे युविकाची मात्र चिडचिड झाली। म्हणजे मी इथे उपाशी असताना हा तिथे जेवायला बसलाय, मी इथे ह्याच्यासाठी सकाळपासून पाणी पण प्यायले नाही आणि हा मस्त ताव मारत जेवतोय, माझी जरा पण काळजी नाही का ह्याला, तिचा राग आता हाय लेवलवर पोचला होता। चल युवी, मी जाते, टेक केअर, गुड नाईट, अक्षू बोलली। ओके, गुड नाईट, युविका पण बोलली। तशी अक्षता तिच्या रूममध्ये निघून गेली। पण इथे युविकाचा राग मात्र 7व्या आसमानावर पोचला होता। तिने सरळ ब्लँकेट घेतलं आणि डोक्यावरून घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागली ती, पण सकाळपासून उपाशी असल्यामुळे तिला झोप ती लागतच नव्हती। इथे आधी तिच्या रूममध्ये यायचा प्रयत्न करत होता, पण कोण ना कोण तिच्या रूममध्ये जात होतं म्हणून त्याला जाता आलं नव्हतं। शेवटी आता सगळेजण झोपायला गेले तेव्हा कुठे तो तिच्या रूमपाशी गेला। त्याने हळूच दरवाजावर टकटक केली, पण मॅडमने दार उघडलंच नाही। तो बराच वेळ दार नॉक करत होता,
पण ती काही उघडत नव्हतीच दार. त्याने तिला कॉल पण केला, पण तरी ती त्याचा कॉल घेत नव्हती. शेवटी तो वैतागला आणि मग त्याने जाऊन तिच्या रूमची डुप्लिकेट चावी आणली आणि दार उघडलं. तो आत आला. त्याने पाहिलं तर ती बेडवर झोपली होती. कदाचित जेवून झोपली असावी म्हणून त्याला बरं वाटलं. पण जेव्हा त्याची नजर त्या भरलेल्या प्लेटकडे गेली, त्याला कळलं की मॅडमने काहीच खाल्लं नाही आहे. तसं त्याला कसं तरीच झालं. तो तिच्या जवळ गेला आणि त्याने तिच्या अंगावरून ब्लँकेट बाजूला केलं. युवी, उठ, चल खाऊन घे काहीतरी, तो बोलला. पण मॅडम उठतच नव्हत्या. युवी, उठ ना, उपाशी झोपलीस तर पुन्हा त्रास होईल डिअर. आय एम सॉरी, पण मला नाही येता आलं लवकर, कारण तुझ्या रूममध्ये कोणी ना कोणी होतंच. आता उठ ना प्लीज. तो तिला विनवणी करून उठवत होता. तशी ती आता रागातच उठली. झोपलीच कुठे होती ती? सकाळपासून अन्नाचा एक कण पोटात नव्हता, तर झोप ती कुठून लागणार होती तिला? अच्छा, येता नाही आलं तुला माझ्या रूममध्ये ना? पण का नाही येता आलं हे पण सांगावं माणसाने. ती चिडून बोलली तसा तो आवाजून तिच्याकडे पाहू लागला. इथे मी सकाळपासून काहीच नाही खाल्लंय, पाणीसुद्धा नव्हतं प्यायले, फक्त तुझ्यासाठी. पण तुला काय ना त्याचं? तू तर मस्त ताव मारत असशील जेवणावर. मग मी उपाशी राहिली तरी काय फरक पडतो ना तुला? ती चिडून बोलत होती, पण आधी मात्र तिच्याकडे पाहतच राहिला. युविका, हे काय बोलतेस तू? अगं मला काळजी वाटते तुझी डिअर, पण खरंच तुझ्या रूममध्ये कोणी ना कोणी होतं म्हणून मला यायला नाही जमलं, तो बोलला. ओ खरंच का? की मग चमचमीत जेवणावर ताव मारायचा होता म्हणून येता नाही आलं तुला? ती चिडून बोलली. असं काहीच नाही आहे युवी, तू आधी इथे बैस आणि खाऊन घे, तो बोलला. मला नाही खायचं आहे काहीच, तू खाल्लंस ना मग भरलं माझं पोट, ती उपहासात्मक बोलली. तशी त्याने नकारार्थी मान हलवली. शट अप, एकदम शांत राहायचं, चुपचाप इथे बसायचं आणि खाऊन घ्यायचं, तो तिच्यावर ओरडून बोलला. तशी ती घाबरली त्याच्या मोठ्या आवाजाने. डोळे पाणावले तिचे, पण त्याने मात्र लक्ष दिलंच नाही आणि तिला हाताला पकडून बळेच बेडवर बसवलं आणि त्या खिचडीचा एक घास तिच्या तोंडासमोर नेला. तशी तिने नाहीमध्ये मान हलवली, पण तो डोळे मोठे करून तिच्याकडे पाहू लागला. तसा तिने पटकन तो चमचा तोंडात घेतला आणि घास खाऊन टाकला. तसा तो गालातच हसला. असंच करून त्याने तिला ती पूर्ण खिचडी भरवली. ती कितीही रागावली असली तरी तिने खाऊन घेणं महत्त्वाचं होतं, म्हणून त्याने जबरदस्तीने का होईना तिला ती खिचडी भरवली होती. आता पूर्ण खिचडी खाऊन झाली होती तिची. तू खूप वाईट आहेस, आय हेट यू, आय हेट यू आदी, ती रडून बोलली. तशी त्याने मान खाली घातली. येस, आय एम व्हेरी बॅड, मी खूप वाईट आहे, पण कसाही असलो तरी फक्त तुझाच आहे, तो तिच्या कपाळावर किस करून बोलला आणि तिथून निघून गेला. आधीला आपल्याबद्दल काहीच वाटत नाही का? वाटत असतं तर आधी मला भरवलं असतं आणि नंतर स्वतः जेवला असता, पण नाही, आधी स्वतःचं पोट भरून घेतलं आणि मग वेळ मिळाला तेव्हा आला माझ्याकडे. ती विचार करत बेडवर आडवी झाली आणि पुन्हा रडू लागली. तिला आता खूप जास्तच वाईट वाटत होतं. थोड्याच वेळात तिचा फोन वाजला. अननोन नंबर होता. तिने लक्ष दिलं नाही आणि पुन्हा मुसमुसू लागली. पण तोच पुन्हा तिचा फोन वाजला. तोच अननोन नंबर होता. शेवटी तिने वैतागून फोन घेतला. हॅलो, ती बोलली. हॅलो युविका, मी बोलतोय, रियांश, रियांश बोलला. तशी ती दचकली. ह्याच्याकडे माझा नंबर कसा आला आणि हा मला का कॉल करतोय, ती विचार करू लागली. पण मग तिने डोळे पुसले आणि व्यवस्थित बसली. हा रियांश बोल, ती बोलली. सॉरी हां, इतक्या लेट तुला कॉल केला, पण काय करणार, करावा लागला मला. आधी फोनच घेत नाही माझा. तो आहे का तुझ्यासोबत? असेल तर दे ना त्याला फोन, रियांश बोलला. पण इथे आधीचं नाव ऐकून युविकाचा पुन्हा संताप झाला. तुझा मित्र इथे नाही आहे, त्याच्या रूममध्ये असेल तो, युवी चिडून बोलली. म्हणजे तो तुझ्यासोबत नाही आहे का? मला वाटलं तुम्ही दोघे एकत्रच उपवास सोडणार असाल आणि आधी इथेच असेल, रियांश बोलला. तशी युविका चपापली. व्हॉट? एकत्र उपवास काय असतो, तिने विचारलं. मुळात ह्याला माझ्या उपवासाबद्दल कळलंच कसं?
ती मनातच विचार करू लागली. अगं, आधीचा पण आज फास्ट होता ना. त्याने पण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं की पाणी पण प्यायला नव्हता. तो म्हणाला होता की तुझ्यासाठी केलाय फास्ट आणि तुझ्यासोबतच सोडणार आहे. पण आज आम्ही ते दिव्याला भेटायला गेलो होतो ना, पण तिकडे पण पाहिजे तसं काही घडलंच नव्हतं, म्हणून तो अपसेट झाला होता. मला त्याची काळजी वाटत होती म्हणून मी त्याला कॉल करत होतो की तो जेवला असेल ना, एवढंच मला जाणून घ्यायचं होतं. पण साहेब काही फोन घेतच नाही आहेत, म्हणून तुला कॉल करावा लागला. मला वाटलं तो तुझ्यासोबत असेल, तो बोलला. पण इथे युविकाचे डोळे मात्र टपटपले. म्हणजे त्याने पण माझ्यासाठी फास्ट केला होता आणि मी त्याला किती काय काय बोलले. ओ शिट, मी इतकं वाईट बोलत असूनही त्याने मला खिचडी भरवली आणि मी काय केलं, त्यालाच बडबडत राहिले. मला कळलं कसं नाही त्याने काहीच खाल्लं नव्हतं. मग अक्षता का बोलली की आधी जेवत होता खाली. ओ गॉड, ती सगळा विचार करू लागली. युविका सांग ना, खाल्लं का काही त्याने, रियांशने विचारलं. तसे तिने तिचे डोळे पुसले. रियांश, अजून खाल्लं नाही आहे त्याने, पण आत्ता त्याला जेवू घालण्याची जबाबदारी माझी. तू अजिबात काळजी नको करूस आणि जाऊन झोप, ती बोलली. ओ थँक्स युविका, तो बोलला. इट्स माय प्लेजर, ती पण बोलली. बाय, गुड नाईट, तो बोलला. तसं तिने पण बाय बोलून फोन ठेवून दिला. पण आत्ता मात्र तिला खूपच गिल्ट आलेलं की ती मगाशी आधीशी किती तुसडेपणाने वागली होती, किती काय काय त्याला बोलली होती. तिने दार उघडलं आणि आजूबाजूला पाहिलं, पण कोणीच नव्हतं. मग ती रूमच्या बाहेर पडली आणि सरळ चालत आधीच्या रूमच्या दिशेने गेली. इथे आधी त्याच्या रूममध्ये इकडून तिकडून फेऱ्या मारत होता. एकतर त्या दिव्या प्रकरणामुळे तो चिडला होता, त्यात युवीला चक्कर आली होती, त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. आणि आज त्याने तिच्यासाठी फास्ट केला असूनही ती मात्र चुकीचा समज करून त्याच्याशी भांडली होती, म्हणून आत्ता त्याला पण तिचा राग आला होता. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं त्याने. तिने खाल्ल्यानंतर आपण तिला सांगू की आपण पण तिच्यासाठी फास्ट केला आहे आणि मग तिच्याच हाताने स्वतःला भरवून पण घेऊ, असा काहीसा विचार केला होता त्याने. पण मॅडम आधीच डोक्यात राग घेऊन होत्या आणि त्याला नको नको ते बोलल्या होत्या, म्हणून मग त्याचाही मूड ऑफ झाला होता. पण तिने खाऊन घेणं गरजेचं होतं, म्हणून जबरदस्तीने का होईना त्याने तिला खिचडी भरवली होती. खाली डायनिंग टेबलवर पण त्याने त्याच्या मॉमला काहीतरी बहाणा केला होता आणि तो तिथून उठून गेला होता. पण नेमकं अक्षूने त्याआधीच त्याला तिथे डायनिंग टेबलवर बसलेलं पाहिलं होतं, म्हणून तिचा पण गैरसमज झाला होता. पण आता रागाच्या भरात त्याची जेवणाची इच्छा पण मरून गेली होती. तो झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण उपाशीपोटी त्याला झोपही लागत नव्हतीच. तरी तो तसाच बेडवर पडून होता. त्याला थोड्या वेळाआधी युवी त्याच्याशी कसं वागली हे आठवलं आणि त्याच्याही नकळत त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पण इतक्यात दारावर टकटक झाली आणि त्याने दचकून तिथे पाहिलं. इतक्या रात्री कोण असेल, तो मनातच बोलला आणि त्याने वॉलवरचं घड्याळ बघितलं तर त्यात 11:15 वाजले होते. इतक्यात पुन्हा टकटक झाली आणि ह्यावेळची टकटक थोडी जोरानेच झाली. तसा तो चिडूनच उठला. त्याने डोळे पुसले आणि दार उघडलं, पण समोर युविका उभी होती आणि तीही हातात जेवणाचं ताट घेऊन. आणि तिला तसं पाहून तो पण शॉक झाला. ती मात्र पटकन आत आली. तिने ती जेवणाची प्लेट समोरच्या टेबलवर ठेवली आणि पटकन जाऊन दार बंद केलं. तो मात्र तिच्या अशा अचानक येण्याने भांबावून गेला होता. ती आता दरवाजाला पाठ टेकून उभी होती आणि त्याच्याकडे पाहत होती. तो पण तिच्याकडेच पाहत होता, पण तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं तर तिला ते पाणावलेले दिसले. तशी तिने विजेच्या वेगाने धावत जाऊन त्याला कच्च मिठी मारली. आय एम सॉरी आधी, ती रडून बोलली आणि तिने अजूनच तिची मिठी घट्ट केली. पण त्याचे हात मात्र तिच्या पाठीवर स्थिरावले नव्हतेच, ते अंतराळीच होते. त्याला वाटत असूनही त्याने तिला मिठीत घेतलं नव्हतं. त्याच्या मनाला पण तिच्या शब्दांनी वेदना झाल्या होत्या, म्हणून तो तिच्यावर नाराज होता. त्याने तिचे हात जे आता त्याच्या पाठीवर स्थिरावले होते ते अलगद बाजूला केले आणि तिला स्वतःपासून दूर केलं. खूप उशीर झालाय, तू तुझ्या रूममध्ये जा, त्याने तिच्याकडे पाठ केली आणि तिच्याकडे न बघताच बोलला तो.
तसं तिला अजूनच कसं तरीच झालं. आदी, आय एम सॉरी. मला माहीत आहे मी तुला खूप हर्ट केलं आहे. प्लीज एकदा मला माफ कर, ती विनवणी करत बोलली. पण तो मात्र तिच्या बाजूने वळलाच नाही. अजूनही नाराजच होता तो तिच्यावर. तिला मात्र त्याचं असं इग्नोर करणं खूपच टोचत होतं. नव्हती बघू शकत ती त्याला असं तिच्यामुळे हर्ट झालेलं. म्हणून अजूनच तिचं हृदय तुटत होतं. एकतर तो पण तिच्यासाठी पूर्ण दिवस उपाशी राहिला होता. अजूनही त्याने काहीच खाल्लं नव्हतं. आणि आपण मात्र मागचं पुढचं काहीच जाणून न घेता त्याला नको नको ते बोललो. ह्याचं गिल्ट तिला काही स्वस्थ बसू देत नव्हतं. त्याचं तिच्यापासून नजर चोरणं तिला आता असह्य झालं आणि ती पुन्हा जाऊन त्याला मागून बिलगली. तिचे हात आता त्याच्या छातीवर होते. आदी, प्लीज बोल ना माझ्याशी. मी नाही पाहू शकत तुला असं. मला माहिती आहे तू काहीच खाल्लं नाही आहे. प्लीज थोडं खाऊन घे ना. मी जेवण आणलंय तुझ्यासाठी. ती त्याच्या पाठीवर डोकं ठेवून बोलत होती. पण त्याला मात्र आता विचार पडला की हिला कसं कळलं की मी काहीच खाल्लेलं नाही आहे. पण तरी त्याने तो विचार बाजूला केला आणि त्याच्या छातीवर असणारे तिचे दोन्ही हात त्याने दूर केले आणि तिला त्याच्या समोर उभं केलं. ओह रिअली? खरंच तुला असं वाटतंय का की मी खाऊन घ्यावं? पण मी तर आधीच पोटभर खाल्लंय ना. मला तर तुझी काहीच पर्वा नाही आहे. मी तर स्वतःचं पोट भरलं आणि जेव्हा मला वेळ मिळाला तेव्हा तुझ्याजवळ आलो, नाही का? तो खूपच उपहासात्मक हसत बोलला. तसं तिला भरूनच आलं. आय एम सॉरी ना. तरी ती पुन्हा बोलली. बरोबर तर बोलत होता तो. त्याला पण वाईट वाटलंच असणार ना. म्हणून आता शब्दांद्वारे बाहेर पडत होतं ते. पण सगळं समजत असूनही तिचे डोळे पाणावले होते. आय डोंट वॉन्ट युअर सॉरी. प्लीज गेट आउट ऑफ माय रूम. तो रागातच बोलला आणि तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं. त्याचे शब्द तिच्या हृदयावर हजारो वार करून गेले. तिला आलेला हुंदका अनावर झाला आणि ती तसंच तोंडावर हात ठेवून तिथून वळली आणि बाहेर जाण्यासाठी दाराजवळ गेली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.